नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या आयच्या सेवा पर्व ह्या खासा कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. आयज सेवा पर्वच्या ह्या खास कार्यावळीत आमच्या बरोबर आसात डायरेक्टर जनरल ऑफ गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे श्री संजय आमोणकर. सर, तुमकां माय मोगाचो येवकार. सर, म्हाका अशें सांगात की सरकारी प्रक्रिया वा नेमांत हालींच्या काळात खंयच्या सुदारणांक लागून व्यवसायाच्या कार्यावळीत सकारात्मक बदल जाला? नमस्कार, माझे नाव संजय आमोणकर, डायरेक्टर जनरल ऑफ गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. गोवा चेंबर ही आता संस्था जी आसा जी आमच्या आता 117व्या वर्सान पदार्पण आमी केल्लें आसा. हांगा आयला तुमकां थोडे गव्हर्मेंटाने जे चेंजीस हाडल्या इन द रुल्स अँड रेग्युलेशन्स अँड रिफॉर्म्स जे हाडल्या ताजे बद्दल सांगपाक. एक म्हळ्यार गव्हर्मेंटान नवी स्टार्टअप पॉलिसी तयार केल्या. ही पॉलिसी स्पेशली तातूंत इन्क्लूड केला बायलां खातीर, वुमन एम्पावरमेंट, नारी शक्ती जे म्हणटा ते गव्हर्मेंटान हाच्या खातीर प्रमोट केल्या. ह्या पॉलिसीक लागून एक जवळ जवळ 10,000 जॉब तयार जातले आणि जो सिस्टम आसा, आमचे जे सिस्टम आसा ते बायलांक बिझनेस किंवा एंटरप्रेन्युअरशीप किंवा व्यापार करपा खातीर एकदम सपोर्टीव असो सिस्टम गव्हर्मेंटान तयार केला. दुसरी म्हळ्यार गोवा वेअर हावजींग पॉलिसी. गोंयान पयलीं वेअर हावजिंगाक इंडस्ट्रियल इस्टेटींनी परमिशन नाशिल्लें. सो ह्या पॉलिसी अंतर्गत गव्हर्मेंटान परमिशन दिल्लें आसा आमच्या वेअर हावजिंगाक. वेअर हावज म्हणजे गुदांव. एक्चुली गुदांव केल्ले कित्याक जे प्रोडक्ट तयार जाता किंवा रॉ मटेरियल जे येता ते स्टोर करपा खातीर जो म्हारग रेट आशिल्लो ताका लागून खूब कमी जाला. तशेंच तरेतरेचे टायपचे गोडावन आसतात, थोड्यांक थंडसाण जाय पडटा, हे सगळे आतां तयार जाता. ताका लागून कितें जातलें की एकोनॉमीक आमची बूस्ट जातली, स्टोरेजूय इजी पडटलो आणि मेन म्हळ्यार ट्रान्सपोर्टूय करपाक बरें पडटलें. सो ही गोवा वेअर हावजींग पॉलिसी इज अ मेजर स्टेप म्हणटा हांव फॉर डेव्हलपिंग बिझनेस इन गोवा. थर्ड इज स्किलिंग. एक आमकां प्रॉब्लेम जो आमच्या संस्थे तर्फे GCC आमी नोटीस केल्लो की जे भुरगे आमचे पास आवट जाताले कॉलेजींनी किंवा ITI किंवा पॉलिटेक्निकान, तांचे जे शिकपा आशिल्ले, जे ट्रेनींग आशिल्ले ते ओल्ड पयलींच्या जे आशिल्ले ते नवीन जे टॅक्नॉलॉजी चेंजीस जाल्या त्यो ह्यांच्या शिक्षणान अंतर्गत नाशिल्ल्यो. आमच्या माननीय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्किलिंगाक भरपूर आतां फोकस दिल्लो आसा. तरेतरेचे स्किलिंग इनिशिएटिव्स गव्हर्मेंटान दिल्ले आसा. स्किलिंग थ्रू प्रायवेट एजन्सीज, इवन थोडे भायल्यान फॉरेन कंट्रीजांतूय फंडींग येयल्या, गव्हर्मेंट तर करताच. फॉर एग्जाम्पल ITIन आतां जर्मन कॉलेबोरेशन आसा, तांचे कडेन लेटस्ट इक्विपमेंट आसा, लेटस्ट तरेचे वेल्डिंग बी ते थंय शिकयतात. आनी ताका लागून कितें जाता की हे जे भुरगे आतां पास आवट जातले तांकां जॉब आतां इजिली मेळटलो, कारण ते ऑलरेडी प्री ट्रेन्ड जे इंडस्ट्रीक जाय ते तरेचे ते शिक्षण घेवन आतां भायर येतले. आनी एक इम्पॉर्टंट अशी डेव्हलपमेंट जाल्ली आसा की अर्बन डेव्हलपमेंट बिल्स गव्हर्मेंटान पास केल्ले आसा. तातूंत तरेतरेची परमिशनां बी सारकी आतां सिम्प्लिफाय केल्ली आसा. आनी अमेंडमेंट टू बिल्डींग रुल्स हो आनी एक चेंज. ह्या चेंजाक लागून बिल्डींग रुल्स जे आशिल्ले, जे कॉम्प्लिकेटेड पयलींच्यान जे बिल्डींग रूल आशिल्ले खुबशे आमचे खूब वर्सां पयलींचे, ते आतां रिस्टडी करून नव्या आमच्या विचारसरणीक लागून जे आतां चेंजीस जाल्ले आसा ते आमी इनकॉर्पोरेट केल्या गव्हर्मेंटान. अँड दीस वील ऑफकोर्स रिड्यूस कॉम्प्लायन्स, जे आमकां परत परमिशनां बी घेवची पडटाली किंवा स्मॉल गोश्टीक परत गव्हर्मेंट ऑफिसान फावटी मारच्यो पडटाल्यो, त्यो आतां कमी जातल्यो. थोडे तर तांणी डायरेक्ट ऑनलायन केला, तुमकां वचपाचीच गरज ना. सो दीस अमेंडमेंट्स इज गूड फॉर म्हणटा हांव ताका इज ऑफ डुईंग बिझनेस. जो बिझनेस करपा खातीर जी आमकां त्रास जाताले, डिफिकल्टी जातले, अश्यो खुबश्यो कमी जाल्या. हे सगळे इनिशिएटिव्ह तुमी पळयले तर ह्या गव्हर्मेंटाचो एफर्ट आसा न्ही, टू क्रिएट म्हणटा बिझनेसाक पोशक अशें वातावरण करपा खातीर तयार केल्लें आसा. बाय गव्हर्मेंट आतां कितें करता, स्टार्टअप प्रमोट करता, इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव केला, रस्ते, येरादारी, उदक, लायटी, हाज्या खातीर बरेचशे इन्वेस्टमेंट जाल्ले आसा. तुमी ते पळयतात आसतले. आनी ताका लागून जेन्ना इकॉनॉमी वाडटा तेन्ना जॉबूय बरें जातले, लोकांक जॉबूय बरें मेळटले. सो तुमी जर गोंयान बिझनेस करता, हे चेंजीस तुमकां खरेंच फायद्याचे पडटले, और किंवा करपा आसा जाल्यार सुद्दां एकदम फायद्याचे पडटले. दीस इज वॉट म्हाजे मते ह्या सद्याचे हे वातावरण आसा. सर, जशें तुमी म्हटलें की सद्याचें वातावरण हें अशें आसा, तर सद्याचें वातावरण पळयता उद्देग वाडपाक जावं विस्तारपाक जावं चड कार्यक्षमतेन काम करपाक लागून आदार दिवपी खंयचें विशिश्ट धोरण जावं सुदारणा आसा जे तुमच्या मतान करूं येता? एक स्पेसिफीक पॉलिसी रिफॉर्म जी म्हाज्या लक्षांत येता आनी जी इंडस्ट्रीक खूब हेल्पफूल जाल्ली आसा
ती म्हणजे GIDC, गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही जी गव्हर्मेंटाचें कॉर्पोरेशन आसा, ह्या कॉर्पोरेशनाचेर पयलीं खूब आरोप जाताले की हातूर मिसमॅनेजमेंट भरपूर आसा म्हणून. पण आमचो जो नवो मॅनेजींग डायरेक्टर आयला प्रविमल अभिषेक IAS, ताणें हातूर भरपूर रिफॉर्म हाडल्या गेल्या 2 वर्सांनी आनी जे आतां एप्लिकेशन फॉर न्यू प्लॉट, मागीर लिजींग कॉस्ट आनी बाकीचे सगळे कॉस्ट हे सगळे ऑनलायन केल्ले आसा. इवन जे कोण अप्लाय करता न्ही ताजे पॉयंट सिस्टमान ताणें एप्लिकेशनां केल्या. ताका लागून लोकांक आतां परत परत ते फावटी मारपाची गरज ना, कोणाक धरपाची गरज ना, ऑटोमॅटिकली ऑनलायन प्लॉट अलॉटमेंट जाता. लीज रिफॉर्म्सूय ताणें भरपूर हाडिल्ले आसा आनी हे सगळे ट्रान्सपेरंट जाल्ले आसा. सो ही पॉलिसीन भरपूर लोकांक फायदो जाल्लो आसा. सर, तुमच्या अणभवा प्रमाण फाटल्या कांय वर्सांत वेवसाय जावं तातूंत वाड करपाक कशी काय सोय जाल्या? ह्या गव्हर्मेंटाच्या कारकिर्दीन खुबशे अशे रिफॉर्म्स आयिल्ले आसा. ताका लागून ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काम करपाची किंवा बिझनेस करपाची जी प्रॉब्लेमां आसा ती खुबशी कमी जाल्ली आसा. तुमी पळोवंक गेल्यार पयलीं लायसन्सिंगूच सिस्टम घेवया आमी. लायसन्सिंग सिस्टमान आमकां लायसन्सीज ऑफ फायराची NOC लागताली. ती प्रत्येक वर्सा रिन्यू करची पडटाली. कितें जातालें की आतां हांवें रिन्यू केली म्हणजे रिन्यूवल इमिजिएटली येना. एप्रिलान अप्लाय केले काय मे, जून, जुलय पर्यंत ती येताली. परत 3-4 म्हयन्यांनी परत अप्लाय करा. ताका लागून लोकांक प्रॉब्लेम जाताली. आतां ताणें कितें केलां की एकदम 5 वर्साची ताणें NOC दिल्ली आसा. ताका लागून परत परत थंय वचपाची गरज ना. तुमचे टुरिजमाचे घ्या. टुरिजमाचे एटलिस्ट 13-14 जे लागताले क्लियरन्सीस ते ताणें 4 काय 5 हाचेर रिड्यूस केल्ले आसा. सो अशें करून भरपूरशे रिफॉर्म्स आयिल्ले आसा. ताका लागून बिझनेस करपाक गोंयांत आतां खूब वाव आसा. इवन इन लँड फॉर एग्जाम्पल परमिशनां घेवपाक जाय आमकां TCP कडल्यान. सो अप टू म्हाका दिसता 400 स्क्वेअर मिटरा पर्यंत तांणी आतां भायले इंजिनियर अपॉयंट केले आसा. ते तुमकां डायरेक्टली क्लियरन्स दिता. TCPन वचपाची गरज ना. आनीक इवन बाकीचे लँड रिफॉर्म एक आमकां इश्यू जातालो इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स बिल्डरांक जातालो की जेन्ना तुमी नवो प्रोजेक्ट करताले की 100% इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स अपफ्रंट पे करचो पडटालो प्रोजेक्ट सुरू जावच्या पयलीं. आतां गव्हर्मेंटान तो 2 इन्स्टॉलमेंटान केला की पयलीं 50% तुमी पयलीं दियात आनी फुडलो 50% जेन्ना तुमकां ऑक्युपन्सी मेळटा तेन्ना दियात. ताका लागून बिल्डरांचो आनी ताका लागून जे कोण फ्लॅट घेवपी आसात लोक तांकांय मातसो हाजो फायदो जाला. सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म जावं ऑनलायन प्रणालींनी उद्देगा खातीर अनुपालन जावं परवानो जावं हेर नियामक संवाद सोंपे करपा खातीर कशी मदत केल्या? गव्हर्मेंटान जे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केल्या ताजो आमच्या आम जनतेक भरपूर फायदो जाला आसा. सगळ्यांत पयलीं म्हणप जाल्यार गोवा ऑनलायन पोर्टल. ह्या पोर्टलार तुमी अप्रोच केले तर सगळे डिपार्टमेंट ताजेर कनेक्ट केल्ले आसा. आनी तुमकां जर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट कसली सर्टिफिकेट जाय ऑनलायन तुमकां अप्लाय करून मेळपाक जाता. इवन बर्थ सर्टिफिकेट सुद्दां डायरेक्टली ऑनलायन तुमकां मेळटा. हो एक जालो. सेकंड तुमकां पयलीं म्हटल्या भशेन GIDCचे आतां ओपन म्हणून एक प्लॅटफॉर्म ताणें तयार केला. ताजेर डायरेक्टली तुमकां प्लॉटा खातीर अप्लाय करूंक मेळटा. तुमचे लीज रेंटलाचे फीज बी सगळे अप्लाय करूंक मेळटा. सो दीस इज वन एडवांटेज. थर्ड इज DDSSY. DDSSY पयलीं खूब लायनी लागताल्यो आमच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलाच्या भायर रिन्यू करपा खातीर. आतां तुमी पळयल्यार गव्हर्मेंटान डायरेक्ट ते ऑनलायन केल्ले आसा. तुमी ऑनलायनीर वचपाचें, तुमचो DDSSY नंबर घालपाचो, पेमेंट करपाची आनी इट इज व्हेरी इजी टू रिन्यू युअर DDSSY. सगळीं लायटीची बिलां, इलेक्ट्रिसिटीची बिलां आतां ऑनलायन पेमेंट जाता. तुमकां वचून लायनीर रावपाची गरज ना. ट्रेड लायसन्सा खातीर ट्रेड लायसन्स आनी लेबर लायसन्सूय आतां ऑनलायन आसा. थंय तुमकां लायनीर रावपाची गरज ना. FSSAI FDA ची लायसन्सां आतां ऑनलायन आयिल्ली आसा. सो भरपूर डिजिटल सर्विसीस जाल्ल्यो आसा आनी ताका लागून भरपूर आतां इजी जाल्लें आसा लोकांक की आपआपले कामां करून घेवपाची. सेकंड इज एप्लिकेशन स्टेटसूय. तुमी जर कितें अप्लाय केलां ते आतां इजिली आतां तुमकां कळटा ते खंय शिरकल्ले आसा, खंय कितले दिसान तुका मेळटले. सो ताका लागून ट्रान्सपेरन्सी इनक्रीज जाल्या, एफिशियन्सी इनक्रीज जाल्या, एनहान्स्ड एक्सेसिबिलिटी आसा आनी कॉम्प्लायन्सूय एकदम सिंपल जाल्लो आसा.
सो दिस इज द बिगस्ट एडवांटेज ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्म. गव्हर्मेंट अजूनही चालू आसा गव्हर्मेंटाचो प्लॅन करपा खातीर, स्पेशली ऑन द रिटेल सेक्टर. एक ONDC म्हणून प्लॅटफॉर्म गव्हर्मेंटान तयार केला, जो विल हेल्प लोकल ट्रेडर्स स्पेशली टू कम्पीट विथ बिग जायंट्स लायक Amazon आणि फ्लिपकार्ट. म्हाका अशें सांगात की MSME, स्टार्टअप आणि अभिनव उद्देगांची वाड करपाक तशेंच त्या वाडीक आदार दिवपा खातीर, त्या वाडीक गती दिवपा खातीर सरकार खंयचे सक्रीय उपाय करता? मिडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीज, ते MSME जे आमी म्हणटा, ते जवळ जवळ 36% ऑफ इंडियाचो GDP जो आसा हो ह्या सेक्टरा कडेन आसा. आणि ऑलमोस्ट 20-25 कोटी लोक हातूंत काम करता आणि खुबश्यो इंडस्ट्रीज ह्या सेक्टरान आसा. हो सेक्टर असो आसा की हो फूल आमची इकॉनॉमी सपोर्ट करता. हातूंत मिडियम येता, मायक्रो आसा आणि स्मॉल आसा. हातूंत मायक्रोच मॅक्सिमम आसात ते मायक्रो आसा. आतां ह्या सेक्टराक प्रॉब्लेम जो मेन आसा तो एक्सेस टू फायनान्स. हांकां जे पयशे जाय बँके कडल्यान किंवा गव्हर्मेंटा कडल्यान, हांकां तांकां मेळपाक त्रास जाता, बिकॉज तांकां कोलेट्रल, श्युरिटी बी सगळें मागचें पडटा. गव्हर्मेंटान स्कॉलर स्किमी केल्यो आसा, CGT SME स्किम्स आसा, बाकीच्यो स्किमी आसा. सो दीस इज वन एरिया वीच दे नीड सपोर्ट. दुसरो रेग्युलेशन जे आसा, कॉम्प्लायन्स बर्डन किंवा गायडलायन्स, ऑपरेशनल चॅलेंजीस कितें आसात ते सिम्प्लिफाय करपाक जाय. थर्ड इज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जी गोंयांत भरपूर जाल्ली आसा. रस्ते कनेक्टिविटी आसा, पावर सप्लाय आसा. सो हो गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चराचो इतलो इश्यू एटलिस्ट फॉर इंडस्ट्रियल एरियाज इतलो ना, बट इंटरनली जे रस्ते बी आसा ते रिपेर करपाक जाय. ह्या पावसान सुद्दां खूब पेड्ड्यार जाल्या. सो दोज नीड टू बी रिपेर्ड. थर्ड इज स्कील डेव्हलपमेंट. हे इंडस्ट्रीन जे लोक काम करतले, वी रिक्वायर स्किल्ड पीपल. ते डेव्हलप करपा खातीर वी रिक्वायर अवर colleges and ITIs and maybe engineering colleges, polytechnics to revise their curriculum so that जे भुरगे जे भायर सरतात ते ट्रेन जाल्ले आसतले. आणि एक प्रॉब्लेम ह्या इंडस्ट्रीक मेळटा तो मार्केट एक्सेस. हांव प्रोड्यूस करता, पूण म्हाका खंय विकपाचें आणि कशें विकपाचें तें खबर ना. So marketing is a big aspect for MSME. So these are some of the areas which MSMEs need to develop. आणि ऑफकोर्स एज नवे टेक्नॉलॉजी येता तांकां ते एडेप्ट करपाक जाय. आतां AI इज द लेटस्ट. AI सगळ्याक AI जाय पडटा. सो एनकरेजमेंट टू एडॉप्ट द न्यू टेक्नॉलॉजीज, हे वॉट इज ह्या MSMEक जाय. आणि मेंटॉरशीप आणि नेटवर्किंग तर लॉट ऑफ इन्क्युबेटिंग सेंटर्स आसा, गव्हर्मेंटाचे डिपार्टमेंट्स आसा, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सानूय वी गायड पीपल. सो दीस आर सम ऑफ द एरियाज वीच MSMEs नीड टू हॅव टू डेव्हलप फर्दर. सर, भारताच्या प्रशासनाच्या दिकेन आणि ताच्या अर्थीक फुडाराविशीं तुमकां कसो कितें आत्मविश्वास मेळटा? रिसंटली गव्हर्मेंटान भरपूर GST रिफॉर्म केल्या. खुबशे आयटम, जवळ 400 आयटमाचे GST रेट जे 28चे 18, 18चे 5 अशे केल्ले आसा. ताका लागून हो इकॉनॉमीक व्हडलो बूस्ट आसा. पयरूच प्रायम मिनिस्टरान सांगला की आनीक खंयच्या कमोडिटीचेर ते GST कमी करतले. तुमी जाणाच आसतले की अमेरिकेन आमचेर टॅरिफ लायल्ले आसा खुबश्या आयटमां खातीर, आणि गव्हर्मेंट मेक इन इंडिया हाजेर भर दिता. आतां GST कमी करून गव्हर्मेंटान ताका प्रोत्साहन दिल्लें आसा, बारीक वेवसायांक प्रोत्साहन दिल्लें आसा की मोर एंड मोर प्रोडक्ट्स तुमी हांगा करचे. तुमचो GST कमी केला. GST कमी करतकूच कितें जाता की लोकांची जी बायंग पावर आसा ती वाडटा, आपल्या हातांत पयसो उरता, आनी तो पयसो एकदां सिस्टमान गेलो की तो डबल टिबल जावन परत सिस्टमान येता, आणि ताका लागून इकॉनॉमी ग्रो जाता. सो GST रिफॉर्म वॉज अ व्हेरी बोल्ड स्टेप, आणि आय एम शुअर दॅट आनीक भरपूर प्रोडक्ट गव्हर्मेंट कमी करतलो. एक्चुअली गोवा चेंबर ऑफ कॉमर्सानूय सांगला की जे स्लॅब आसात न्ही, ते पयलीं 4चे जे आशिल्ले ते 4चे आमी फक्त 2 करपाक जाय. सो वी आर वर्किंग इन दॅट डायरेक्शन, आणि दोनूच स्लॅबांनी जर सगळे GST प्रोडक्ट्सान बसले तर इट वील बी व्हेरी गूड फॉर द इकॉनॉमी. दुसरो एक सेक्टर जो बरो सेक्टर आसा आनी ताका भरपूर वाव गोंयांत आसा, बट इट इज नोन एज एन इमर्जिंग सेक्टर, इज शिप बिल्डींग. ह्या शिप बिल्डिंगेकूय GSTचो प्रॉब्लेम आशिल्लो, इन्वर्टेड GST लागताली, ती ताणें सॉल्व केल्ली आसा. देर आर सम अदर इश्यूज रिगार्डींग ट्रान्सपोर्टेशन ऑफ हेवी वेसल्स इन द
रिवर्स ते ड्रेजिंग बी करपा जाय. भरपूरशे स्पेअर पार्ट्सूय जाल्ले आसा. इफ यू रिमेंबर आमचे गोवा शिपयार्ड जे गोंयान आसा तांकां भरपूर ऑर्डरी आसा, गव्हर्मेंटाच्योय आसा एज वेल एज भायल्या देशांच्यो आसा. बाकीचे शिप बिल्डर्स आसात गोंयान ते भरपूर बिझनेस करपाचो तांचो प्रयत्न आसा आनी विथ दीस रिफॉर्म्स वीच आर कमिंग इन शिप बिल्डिंगाकूय भरपूर वाव मेळटलो. संजय सर, खूप बरी आणि उपयुक्त माहिती आयज तुम्ही आमकां दिली. आकाशवाणी पणजी केंद्राची सेवा पर्वची ही खासा कार्यावळ आशिल्ली आणि आमच्या सांगातान आयज आमच्या बरोबर आशिल्ले डायरेक्टर जनरल ऑफ गोवा चॅम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे श्री संजय आमोणकर सर. सर, तुमकां मनाकाळजासावन देव बरें करूं. तुमी आयज वेळान वेळ काडून आमकां हांगा वेळ दिलो त्या खातीर आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. देव बरें करूं.